साथिया डील लव्ह स्टोरी भाग 11। राहुलला सगळे चिडवत असतात आणि आपल्या अंजली मॅडम तर लाजून चूर झाल्या होत्या। आजी म्हणाल्या, सगळ्यांनी लक्षात ठेवा, यांचं मेहंदी संगीत हळदीची कार्यक्रमही जोरात झाले पाहिजे। भोसलेच्या मोठ्या नातवाचं लग्न आहे, मग बच्चे कंपनी लागा तयारीला, सगळी देखरेख तुम्हीच करायची आहे। आजोबा म्हणाले, हो, पाहुण्यांची लिस्ट बनवायला घ्या, कोणीही सुटता कामा नये, लग्न एकदम शाही व्हायला हवं। अंजली म्हणाली, आजोबा एवढा खर्च कशाला? नाही म्हणजे उगाच। संजय म्हणाले, काही नाही होत, खर्च एकदाच होतो, लग्न या बाबतीत मी कोणाचंही ऐकणार नाही। राहुल म्हणतो, पुन्हा लग्नाचं ठीक आहे, पण आम्ही नवरा बायको आहोत, मग आम्हाला वेगळं का राहायला सांगत आहात? काही नाही, आम्ही वेगळं राहणार नाही। सगळे परत हसायला लागले। अंजली तर त्याच्याकडे बारीक डोळे करून बघत असते। आजी म्हणाल्या, तुला भलेही सगळे घाबरत असतील, पण मी नाही घाबरत, समजलं ना? आजपासून लग्न होईस तोवर अंजली दीक्षाच्या रूममध्ये राहील आणि ते दोघेही भेटणार नाहीत, याची जबाबदारी मी तुला देते। माही मानवीकडे बघून सगळे निघून जातात। अंजली ही रूममध्ये येते, तिचं सामान बॅगमध्ये भरत असते। राहुल सगळ्यांची नजर चुकवून रूममध्ये येतो, मागून मिठी मारतो। राहुल म्हणतो, तुला बोलता नाही येत का ग? ते बोलले आणि तू लगेच चाललीस, पण एक तर तुझ्यापासून 10 दिवस लांब राहिलो आहे, त्यात परत दुरावा, नीट टाईम पण स्पेंड केला मी तुझ्यासोबत। अंजली म्हणाली, अहो मी कसं बोलणार आहे? सगळ्यांसमोर माझं तुमच्यासारखं नाही आहे ना, कुठेही काहीही बोलायला, आणि सगळ्यांसमोर असं बोलतात का? कसं वाटतं ते? राहुल म्हणतो, काय वाटायचं त्यात? मी माझ्या बायकोविषयी बोलत होतो ना, कोणी गर्लफ्रेंडविषयी बोलत नव्हतो। अंजली म्हणाली, बरं बाबा, मग आता काय काम आहे का? कोणी येईल परत, दोघांना सोबत बघितलं ना तर चिडवायलाही कमी करणार नाहीत। राहुल रागात तिला स्वतःकडे ओढवतो, तिच्या कमरेत हात टाकून तिला उचलून घेतो। अंजलीच्या पोटात फुलपाखरू उडायला लागले होते। राहुल तिला किस करायला लागतो। अंजलीही त्याच्या गळ्यात हात टाकत त्याला प्रतिसाद देत असते। तिला श्वास घ्यायला त्रास होत असतो। ती त्याला बाजूला करायचा प्रयत्न करते, पण त्याची पकड घट्ट होती। तिला कळून चुकलं होतं, जोपर्यंत त्याचं मन शांत नाही होणार तो सोडणार नाही असं। तो तिला तसंच उचलून बेडवर ठेवतो। तो तिच्या डोळ्यात बघतो। दोघांना दुरावा असा नकोसा झाला होता। त्याचे ओठ तिच्या मानेवर फिरत होते। त्याने हळूच तिचा पदर बाजूला केला। तो परत ओठांवर ओठ टेकवणार की दार वाजवण्याचा आवाज आला। राहुल त्याच्याकडे दुर्लक्ष करतो। अंजली म्हणाली, अहो बाजूला व्हा, कोणीतरी आलं आहे, दार उघडावं लागेल। राहुल म्हणतो, कोण आहे यार? आमच्या रोमांची वाट लावणार, सुखाने जगू पण देत नाही, आणि सगळ्यात जास्त तूच दुश्मन आहे आपल्या रोमॅनची। अंजलीकडे चिडून बोलतो। अंजली म्हणाली, आता मी काय केलं? तुम्ही पण ना? जा, दार उघडा आधी, तो शर्ट घाला, नाही तर जाल तसेच, मी जाते बाथरूममध्ये। अंजली पदर सांभाळत बाथरूममध्ये निघून जाते आणि राहुल दार उघडायला जातो तर समोर गँग उभी असते। दीक्षा म्हणाली, तू इथे काय करतो आहेस? वहिनी कुठे आहे? राहुल म्हणतो, तुम्हाला आजी काय बोलली समजलं नाही का? मानवी म्हणाली, लग्न होईस तोवर तुम्हाला सोबत राहता येणार नाही, नाही तुम्हाला भेटता येणार। अभिजित म्हणतो, नाही तर काय, जरा आमच्याकडेही लक्ष देत जा। चलो, आज तुम्हारी फिर से शादी होने की खुशी में पार्टी करते हैं। अभिजित पार्टीचं नाव काढताच मानवी त्याच्याकडे रागात बघते। राहुल म्हणतो, तुम्ही सगळे गप्प बसाल का? किती प्रश्न पडतात तुम्हाला? तुमचं झालं असेल तर जाऊ शकता। अंजली आवरून बाहेर येते। तिला बघताच सगळे तिच्याकडे जातात। दीक्षा तर तिची बॅग घेते। मानवी आणि काही तिच्या हाताला धरून बाहेर घेऊन जातात। अंजली घाबरून राहुलकडे बघत असते। राहुल मनात म्हणतो, आता जा तू, लग्न झाल्यावर तुला माझ्याच जवळ यायचं आहे, तेव्हा नाही कोणाला येऊ देणार मी। आज अंजलीचे काका काकूही येतात। अजयही लग्नाच्या 2 दिवस आधी येणार असतो। दीक्षा ही त्याच्या येण्याची वाट बघत असते। लग्नाची तयारी ही जोरात सुरू असते। आज सगळे लग्नाच्या शॉपिंगला जाणार होते। राहुल गाडी काढायला सांगतो। अंजली राहुलसोबत गाडीत जाणारच की मालूताई तिला स्वतःसोबत घेऊन जातात। राहुलची चिडचिड होत असते। अंजलीचंही नाईलाज असतो। सगळे दुकानात पोचतात। आई म्हणाली, आधी आपण अंजलीची शॉपिंग करून घेऊया, मग बाकीच्यांची। अंजू बाळा, बघ तुला काय घ्यायचं आहे ते। अंजली एकदा मागे वळून बघते, पण तिला राहुल कुठेच दिसत नाही। तिचं मन नाराज होतं। तिचा पडलेला चेहरा बघून मालूताई म्हणाल्या, दीक्षा बाळा, जा तुझ्या राहुल दादाला घेऊन ये। दीक्षा बाहेर येते। राहुल तिथेच बसलेला असतो। दीक्षा म्हणाली, दादा तुला मोठ्या आईने बोलावलं आहे। राहुल आत येतो। अंजलीचा नाराज चेहरा बघून त्याला वाईट वाटतं। अंजलीची काकू म्हणाल्या, आपण एक काम करूया, यांना त्यांची शॉपिंग करू द्या, तोपर्यंत आपण आपलं खरेदी करूया। सगळे निघून जातात। राहुल अंजलीजवळ येत तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो। राहुल म्हणतो, या दुकानातील बेस्ट साड्या दाखवा। सेल्समॅन त्यांना साड्या दाखवतात। राहुल त्याच्या आवडीने साड्या काढतो। त्याला एक घागरा आवडतो, तोही पॅक करायला सांगतो। अंजली म्हणाली, अहो रागावलात का? तुम्ही चिडू नका ना असं।
राहुल म्हणतो, मग काय करू सांग? तू सगळ्यांचं ऐकतेस पण नवऱ्याचं तुला काही ऐकायचं नसतं ना, हो ना? लग्न झाल्यावर आपण फिरायला जातोय तेव्हा कुठे जाशील? त्याची शॉपिंग मी मागवली आहे, काही पॅरिसवरूनही आणलं आहे. सगळे शॉपिंग करून ज्वेलरी शॉपमध्ये जातात. राहुल अंजलीसाठी मंगळसूत्र घेतो आणि बरेच दागिनेही घेतो. सगळे बाहेरचं खाऊन घरी येतात. वाडा सजवायचं काम चालू असतं. अंजली दीक्षाच्या रूममध्ये येते. थोडा वेळ पडते. आज गणपती विसर्जन होतं. सगळ्यांची लगबग चालू होती. महिला मंडळ तर मोदकाची तयारी करत असतात. मोदकांचा वास पूर्ण घरभर पसरलेला असतो. संपूर्ण भक्तिभावाने आणि भावुक होतं. गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. परवापासून लग्नाचे कार्यक्रम सुरू होणार होते. आज भोसलेंच्या वाडा सजला होता. आज मेहंदीचा कार्यक्रम होता. सगळीकडे धावपळ सुरू असते. माही अंजलीच्या रूममध्ये येत माही म्हणाली, अंजू आवरला का तुझं? थोड्याच वेळात खाली जायचं आहे. मेहंदी लावणाऱ्या आर्टिस्ट येणार आहेत. अंजली म्हणाली, हो ग, आवरलं माझं. एक ना, यांनी ब्रेकफास्ट केला का ग? एक तर कालपासून चिडून बसले. मी फोन केला होता पण यांनी उचलला नाही ग. छोटंसं टोन करून माही म्हणाली, हो केला त्यांनी ब्रेकफास्ट, नको काळजी करू. आणि रागाचं काय, तुला बघितलं ना, ते त्यांचा रागही विसरतील. दोघी बोलत असतात की अंजलीच्या काकू आतमध्ये येत म्हणाल्या, अंजू, माही तुम्ही इथे बोलत बसल्या, चला खाली. माही अंजलीला खाली घेऊन येते. मालूताई पुढे येत तिची नजर काढतात. राहुल तर आल्यापासून फक्त तिच्याकडे टक लावून बघत असतो. अंजली ही लाजून खाली मान घालते. अभिजित राहुलच्या कानात म्हणतो, एवढं नको बघू, तुझीच बायको आहे ती. राहुल म्हणतो, हो माहीत आहे मला, ती माझीच बायको आहे. असं सांगायची गरज नाही, ते तुम्हाला समजलं पाहिजे. ती माझी बायको असून पण तुम्ही लोक तिच्याजवळ भटकू देत नाही. तुझाही नंबर येईलच, तेव्हा बघतो तुम्हाला. दात ओठ खात अभिजित म्हणतो, हो का? अंजलीच्या हातावर मेहंदी काढली जाते. आता फक्त पायावर काढायची बाकी असते. आजी म्हणाली, मुलींनो, असंच कसं बसले तुम्ही? चला मस्त डान्स होऊन जाऊ द्या. माही, मानवी आणि दीक्षा ठेका धरतात. तिघी मिळून नाचत असतात. तिघींना नाचताना बघून मात्र इकडे 3 जणांचे हार्ट फेल व्हायचे बाकी होते. आपले अभिजित, वीर, अजय. हो, त्यांच्याजवळ एक मुंह तो बंद करो भैया लोग, नाही तो मक्खी मुंह में जाएंगी. वीर म्हणतो, ए रन, गप्प बस, जास्त आगाऊपणा करू नको, समजलंस ना? जेव्हा तूही प्रेमात पडशील ना तेव्हा समजेल. विजय म्हणाला, नको बाबा अशी झंझट. आता सगळ्यांच्या हातावर मेहंदी काढून झालेली असते. अभिजितही आल्यापासून मानवीशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, पण आपल्या या मॅडम त्याला इग्नोर करत असतात. मुद्दाम तो बोलायला आला की ती घोकड्यात निघून जायची. मानवी काही कामासाठी रूममध्ये जाते. तिच्या मागे अभिजितही येतो. तिला आत ढकलत तोही आत घुसतो आणि डोर लॉक करतो. मानवी चिडून म्हणाली, तुम्ही इथे काय करताय? चिडून तोंड फिरवून घेते. डोळ्यातली पाणी जे लपवायचं असतं. अभिजित म्हणतो, काय करतोय हे तुला ही चांगलं माहीत आहे. आल्यापासून बघतोय मी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तू मला इग्नोर करते आहेस. काय झालं सांगशील का आता? हे बघ, मला चिडायला लावू नकोस. अभिजित रागात तिला स्वतःकडे फिरवतो. मानवी खाली मान घालून मुसमुसत असते. तिला असं रडताना बघून अभिजित जरा शांत होतो. मानवी म्हणाली, चिडायचं आहे, अजून रागवायचं आहे. घ्या रागावून, तेव्हाच शांत होणार तुम्ही. मी इथे तुमची वेड्यासारखी वाट बघते. मी फोन केले, रिप्लाय नाही. मग मी काय करायचं? तुमची समोर यायची वाट बघायची का? हो ना? अभिजित म्हणते, सॉरी मानवी, मी मुद्दाम नाही करत ग. मी राहुलसोबत गेलो होतो पॅरिसला. आता वहिनी पण तर समजून घेते ना राहुलला, तसं तूही समजून घे ना. मानवी म्हणाली, त्यांचं लग्न झालं आहे, ते कधीही भेटू शकतात. तसं आपलं आहे का? आपण असं लपून छपून भेटतो. आता माझंही काही दिवसात लग्नाचं बघतील, मग तेव्हा काय? तेव्हा सुद्धा गप्प बसणार का? बघा मग मला दुसऱ्याचं झालेलं. अभिजित म्हणतो, असं कसं तू दुसऱ्याची होशील? मी मुंबईला गेल्यावर आईशी बोलेल. तसंही ती उद्या येणार आहे. सासूला पटवायची जबाबदारी तुझी. मी येईल मागणी घालायला लवकरच. मानवी म्हणाली, नक्की ना? अभिजित म्हणतो, हो नक्की. तसंही आता मला तू माझ्याजवळ हवी आहे, तेही कायमची. दोघे बोलत असतात की माही दोर वाजवते. आवाजाने तेही दोघेही घाबरतात. मानवी म्हणाली, अहो तुम्ही लपा कुठेतरी. आपल्याला सोबत बघितलं ना तर तर चिडवायला कारण मिळेल तिला. अभिजित म्हणतो, बघू दे, तिला माहीत आहे ना सगळं, मग का घाबरतेस? मानवी दोर उघडत नाही म्हणून माही परत आवाज देते. तिला आवाज देताना बघून वीर तिच्याजवळ येतो. तोही कोणी नाही बघून तिच्या कमरेत हात टाकून तिला जवळ खेचतो. माही त्याच्याकडे डोळे मोठे करून बघत असते. वीर म्हणतो, असं बघू नकोस, बटाट्यासारखे डोळे बाहेर येतील. माही म्हणाली, माझे डोळे बटाट्यासारखे काय? तर तू हत्तीसारखा आहेस फुगलेला. दोघे तिथेच भांडायला लागतात. त्या दोघांना भांडताना बघून अभिजित दार उघडतो. त्याच्या मागून मानवीही येते. दोघांना भांडताना बघून दोघे डोक्यावर हात मारून घेतात. अभिजित म्हणतो, अरे किती भांडताय, बस करा की तुम्ही दोघे. माही म्हणाली, अभिजित दादा बघ ना कसा हा बोलतो मला.
माझे डोळे बटाट्यासारखे आहेत का? अभिजित आणि मानवी यांना हसू येत असतं, पण बिचारे कंट्रोल करतात. पण दोघे वीरकडे बघायला लागतात. वीर म्हणतो, मग तू मला फुगलेला हत्ती म्हटलं ते चालतं का? आता मात्र दोघांनाही कंट्रोल होत नाही आणि ते दोघे मोठ्याने हसायला लागले. त्या दोघांना असं हसताना बघून दोघे ओशाडून मान खाली घालतात. अभिजित म्हणतो, तुम्ही लहान आहात का आता असं भांडण करायला? प्रेम करतात ना तुम्ही एकमेकांवर, मग असं भांडतात का? माही म्हणाली, दादा भांडणातच प्रेम असतं. आता अंजू आणि जिजू किती भांडतात, पण त्यांचं प्रेम किती आहे ना एकमेकांवर. वीर म्हणतो, आता नंतर बोला, आता चला जेवायला, सगळे वाट बघत आहे. चौघे खाली येतात. अंजलीची ही मेहंदी काढून झाली होती. राहुलला तिच्याशी बोलायचं होतं. राहुल तिला इशारा करून बोलवत असतो, पण ती घाबरून नाही मध्ये मान हलवत असते. तो रागात तिच्याकडे बघत असतो. ती येत नाही म्हटल्यावर चिडून बाहेर निघून जातो. माही आणि मानवी अंजली जवळ येत तिचा उतरलेला चेहरा बघून मानवी म्हणाली, दीदी काय झालं, असं चेहरा का पडला आहेस तुझा? अंजली म्हणाली, अगं ते चिडून निघून गेले. त्यांना मला भेटायचं होतं, पण तुम्ही कोणी त्यांना माझ्यापर्यंत पोहोचू देत नाही आहे ना, ते जास्त चिडले आहेत. माही म्हणाली, तू जास्त विचार करू नको, चल जेवण करून घे. अंजली म्हणाली, नको, मला भूक नाही आहे आणि हे उपाशी असताना माझ्या घशाखाली अन्न कसं जाईल? मी रूममध्ये जाते, थोडा आराम करते. अंजली रूममध्ये निघून जाते. माही आणि मानवीही हताशपणे तिला जाताना बघत असतात. माही म्हणाली, मनू आपण खूप ताणलं का? बघ ना, आज फक्त आपल्या मस्करीमुळे जिजू तिच्यावर चिडून गेले. तीही न जेवता निघून गेली. मानवी म्हणाली, त्यांनी हे लग्न एन्जॉय केलं पाहिजे, पण आपल्यामुळे ते नाराज झाले आहेत. अभिजित म्हणतो, राहुलला तर सवय आहे प्रत्येक गोष्टीत चिडचिड करायची. राग नाकावरच घेऊन फिरत असतो तो नेहमी. वहिनीचं त्याचा राग शांत करू शकते. मानवी म्हणाली, हो ना, जसं काय तुम्हाला राग येतच नाही. एक दिवस तुम्हाला इग्नोर काय केलं, तुमचा राग 7व्या आसमानावर गेला होता. शेवटी तुम्हीही जिजूचे मित्र नाही का? अभिजित म्हणतो, मी चिडतो, मग तुम्ही आम्हाला इग्नोर केल्यावर आम्ही काय करायचं? हा, आम्ही तडफायचं तुम्हाला भेटायला, आणि आहे मी त्याच्यासारखा. लहानपणापासून एकत्र राहिलो आहे आम्ही, समजलं? आता माही आणि वीर दोघांचं भांडण बघत असतात आणि हसत असतात. मगाशी हेच दोघे यांना प्रवचन देत होते आणि आता तेच भांडण करायला लागले. वीर म्हणतो, अरे गप्प बसा, इथे माझी वहिनी नाराज होऊन गेली आहे, तिला जेवणही नाही केलं. माही म्हणाली, आपण एक काम करूया, आपल्यामुळे त्यांच्यात भांडण झालं ना, आता आपणच त्या दोघांमधला दुरावा दूर करू. राहुल त्याच्या रूममध्ये येतो. त्याचं मन नसतं लागत. त्याला आता अंजलीला बघायचं असतं. त्याला माहीत होतं तो जेवला नाही म्हणून ती ही जेवणार नाही. राहुल म्हणतो, एक काम करतो, सगळे झोपले की मी तिच्या रूममध्ये जातो, तिला बघितल्याशिवाय मला चैन नाही पडणार. राहुल त्याचं लॅपटॉप घेऊन त्याचं काम करायला लागतो. रात्री सगळे जेवणासाठी जमतात. आधी सगळे पुरुष मंडळी जेवणाला बसतात, मग सगळ्या महिला मंडळ जेवणाला बसतात. आजी म्हणाल्या, माही जा बाळा, अंजलीला जेवायला बोलावून घे. माही हा बोलून निघून जाते. मालूताई आजीला म्हणाल्या, आई राहुलही आला नाही जेवायला, बघा ना, कालपासून चिडलेला दिसतो आहे. आजी म्हणाल्या, मालू अगं तुला त्याचा राग माहीत आहे ना, त्याच्या मनासारखं झालं नाही तर तो चिडतो असं. मालूताई म्हणाली, आई आपण त्याला जास्त रोकटोक करत आहोत का? अंजलीशिवाय त्याचं पान नाही हालत, आणि अंजलीचंही बघा तोंड उतरून बसली आहे होती. सगळ्यांची जेवण झाली. अंजली आणि राहुल दोघेही खाली आले नव्हते. अंजली म्हणाली, माझ्यामुळे हे चिडले ना, आता मीच त्यांना मनवणार. आज सकाळी अंजलीला चुडा भरण्याचा कार्यक्रम होता आणि संध्याकाळी संगीताचा कार्यक्रम. अंजली आंघोळ करून तयार होते. तिने आज हिरवी पैठणी नेसली होती. सोन्याचे दागिने माही आणि मानवी तिला खाली घेऊन येतात. राहुल जो पाहुण्यासोबत बोलत असतो तो तर तिला बघून वेडाच होतो. तीही एक नजर त्याच्याकडे बघते. तो बघून नजर दुसरीकडे वळवतो. राग जो होता साहेबांना, अंजलीला पाटावर बसवून तिच्या हातात हिरवा चुडा भरण्यात येतो. त्यात सोन्याच्या बांगड्या. संध्याकाळी संगीत असल्यामुळे सगळे तयारी करत असतात. वीर, अभिजित आणि राहुल सगळे अरेंजमेंट करत असतात. आजचं सगळं डेकोरेशन राहुलने स्वतः लक्ष घालून करत होता. इकडे अंजलीला तयार करायला स्पेशल ब्युटिशियन आलेली असते. तिने आज येलो कलरचा घागरा घातला, मॅचिंग ज्वेलरी घातली होती. माही म्हणाली, वाव, आज आपले जिजू फ्लॅट नक्कीच होतील, एवढी तर सुंदर दिसत आहे. अंजली छान लाजते. तिल तयार करून माही, मानवी आणि दीक्षाही तयार होतात. आज तिघीही सुंदर दिसत असतात. अंजली म्हणाली, मला चिडवत आहात ना? माही, तुला बघून वीर भाऊजी आणि मानवीला बघून अभिजित भाऊजी नक्कीच फ्लॅट होतील. माही नाही, पण मानवी अंजलीच्या बोलण्याने शॉक झाली. अंजली तिच्याकडे बारीक डोळे करून बघत असते. माही खाली बघून मानवी म्हणाली, तुला कसं समजलं दी? मी तुलाच सांगणार होते, पण मला वाटलं तू रागवशील. खरं सांगू का दी, यांचं खूप प्रेम आहे ग माझ्यावर आणि माझंही. मानवीला असं रडताना बघून माही आणि अंजली हसायला लागल्या. मानवी दोघींकडे बघत असते.
अंजली म्हणाली, मला नाही राग आला बाळा, तसंही तुझ्यासारख्या कार्टूनला अभिजित भाऊजीच सांभाळू शकतात. एवढंच सांगेन, तुम्ही दोघीही त्यांचं कायम साथ द्या प्रत्येक अडचणीत, तरच त्यांच्या या नात्यावर आणि तुमच्यावर विश्वास बसेल. मानवी म्हणाली, हो दीदी, हे सांगणार आहेत त्यांच्या आईला, आज त्यांच्या आईही येत आहेत. अंजली म्हणाली, तुमच्या दोघांचं तर लग्न होणार, पण या अंजली स्टाईलने अभिजित आणि वीर हे प्रेम स्वतः कबूल करतील, तेही काका काकू न कडे. आता चला खाली. तिघी खाली येतात. खालचं डेकोरेशन बघून अंजली खूप खुश होते. माही म्हणाली, काय भारी डेकोरेशन केलं राव. मानवी म्हणाली, सगळी जिजूंची कमाल असणार. अंजली नजर फिरवते, पण तिला राहुल कुठेच दिसत नाही. माही आणि मानवी तिला घेऊन पुढे जिथे कपल चेअर ठेवलेली असते तिथे येतात. थोड्या वेळात राहुलही येतो. कार्यक्रमाचं कारभार आज अभिजित आणि मानवी बघणार असतात. अभिजित म्हणाला, इथे जमलेले सगळे भोसले आणि पाटील फॅमिली सगळ्यांचं आजच्या कार्यक्रमात स्वागत आहे. मानवी म्हणाली, आज राहुल जीजू आणि अंजली दिदी यांचा संगीत सरोमणीचा कार्यक्रम आहे, तर सगळे तयार राहा. पहिले येत आहे भोसलेचं छोटं सेंडेफळ, वीर भोसले. बेबी को बेब पसंद है सुलतान मूवी सॉन्ग. अभिजित म्हणाला, आता येत आहे दीक्षा. दीक्षा स्टेजवर उभी राहते. एक नज़र अजय वर मारत ती डान्स स्टार्ट करते. आज हे सगाई सुन लडके के भाई. दीक्षा नाचतच अजयचा हात पकडून स्टेजवर आणते. अजयही तिला साथ द्यायला लागतो. दीक्षा म्हणाली, आता येत आहे आपल्यासमोर अभिजित दादा आणि मानवी. मानवी स्टेजवर पोझिशन घेऊन उभी राहते. अभिजित तिला बघत असतो. बोली चुडिया बोले कंगना, लो मैं हो गई तेरी सजना. अभिजित एंट्री करत मानवीला जॉईन होतो. त्यांचाही परफॉर्मन्स होतो. परत सगळी सूत्र आपल्या हाती घेतात. अभिजित म्हणाला, आता येणार आहे आपल्या पाटीलची लेक आणि भोसलेची लाडकी सून अंजली वहिनी. मानवी म्हणाली, ती नेहमी डान्स भारी करते, पण आज सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे. आज ती इथे डान्स नाही करणार, आज जरा हटके. हम तेरे बिन रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूदा मेरे, क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो जिंदगी. अंजली गाणं गाते, तेही राहुलकडे बघून. तिला त्या गाण्यातून हे सांगायचं होतं. अंजली म्हणाली, मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. तुमच्याशिवाय मी काहीच नाही आहे. मी खूप लकी आहे की माझ्याकडे तुम्ही आहात. आज फक्त आणि फक्त तुमच्यामुळे मला प्रेमळ आई बाबा आणि आजोबा आणि जीव लावणारी नणद आणि दीर भेटले आहेत. थँक्यू व्हेरी मच माझ्या आयुष्यात येण्यासाठी. लव्ह यू ऑल भोसले फॅमिली. सगळ्या टाळ्या वाजवतात. आजी, आई आणि काकूंच्या डोळ्यात तर पाणीच आलं. मानवी म्हणाली, अरे सगळे बोलले, पण आमचे जिजू अजूनही शांत आहेत. राहुल स्टेजवर येतो. माईक हातात घेतो. राहुल म्हणतो, मी काय बोलू, माझं तर सगळंच आयुष्य अंजलीने व्यापलं आहे. इतकंच सांगेन अंजली, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. राहुल तिला मिठी मारतो आणि दोन्ही हातावर उचलून घेतो. अंजली लाजून एक हाताने तिचा चेहरा लपवते. सगळे त्यांना चिडवत असतात. राहुल तिला घेऊन खाली येतो. अभिजित म्हणाला, आता सगळ्यांत यंग जोडी येणार आहेत, आजी आजोबा. त्यांच्याशिवाय तर कार्यक्रम अधुरा आहे. आजोबा आजीकडे बघून नाचत असतात आणि गाणं गात असतात. ये मेरे जोहर जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हसी और मैं जवान. आजोबा असं म्हणताच आजी गोड लाजतात. आजोबांनी आज पूर्वीचे दिवस आठवून जगत असतात. आजचं संगीताचा कार्यक्रम जोरदार झाला होता. सगळे जेवण करून झोपायला गेले. आजचा दिवस सगळ्यांना सरमरणात राहणार होता. आज हळद होती. कालच्या थकव्यामुळे सगळे उशिरा उठले. अंजली, माही, मानवी आणि दीक्षाला उठवायला मालूताई आल्या होत्या. मालूताई म्हणाली, चला उठा, हळद आहे आज. अंजली बाळा, उठ बेटा, जा आंघोळ कर आणि तयार हो. अंजली उठून बसते आणि मालूताईच्या पोटात विडका घालते. त्याही मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतात. त्या दोघी सासूसुना कमी आणि माय लेकीचं जास्त वाटत होत्या. दोघांना असं बघून राहुलच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल येते. अंजलीही आवरते. आजही हळद डेकोरेशन छान केलं होतं. सगळे खाली जमा होतात. अंजलीही खूप खुश असते. अंजली, राहुल आणि अंजलीच्या मधोमध पडदा लावण्यात आला होता. आधी राहुलला हळद लागते. सगळे येऊन त्याला हळद लावतात. आज तोही न चिडताच सगळे एन्जॉय करत होता. त्याची उष्टी हळद अंजलीला लावण्यात येते. त्यांना हळद लावून झाल्यावर सगळे हळद खेळत असतात. अभिजित, मानवी आणि वीर माही कोणाचं लक्ष नाही बघून एकमेकांना हळद लावत असतात. आपले लव्ह बर्ड्स एकमेकांना हळद लावण्यासाठी तरसत असतात. अंजली आणि राहुलला रूममध्ये घेऊन जातात. राहुल याचं संधीचा फायदा घेत खिडकीतून उडी मारतो. अंजली दचकून. अंजली म्हणाली, अहो तुम्ही इथे काय करताय आणि खिडकीतून कसे आलेत तुम्ही? असं कोणी येतं का? कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल ना. राहुल म्हणतो, असं कसं, आज आपली हळद झाली आहे ना, मलाही तुला हळद लावायची आहे. राहुल हळदीचा बाऊल पुढे करतो. त्यातून थोडी हळद हातात घेत तिच्या पोटावर हात फिरवतो. अंजली शहारून डोळे बंद करून घेते. तोच हात परत तिच्या मानेवर फिरवतो. थोडी हळद स्वतःच्या गालाला लावून तो गाल तिच्या गालाला घासतो. अंजली डोळे उघडते. समोर बघते तर तो नसतो.
अंजली लाजून दोन्ही हातांनी चेहरा लपवते. कसा वाटला आजचा भाग? चला, अंजली आणि राहुलची हळद झाली. चला आता राहिलं लग्न, तर त्यांचं लग्न पाहूया पुढील भागात. धन्यवाद.